भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य सौ सुरेखा नंदकिशोर भुसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना मालेगाव तालुक्यात व्यसनमुक्ती जनजागृती प्रभावीपणे राबवणे, बेकायदेशीर मद्य विक्री, भेसळयुक्त ताडी, अंमली पदार्थ, गुटखा व इतर व्यसनाधीन पदार्थाची विक्री करणारे व बाळगणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले आणि सदर निवेदनाची कॉपी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन मालेगाव विभाग, गट विकास अधिकारी पंचायत समिती आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांना देण्यात आले। यावेळी सौ सुरेखा भुसे, ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, अरुण मौली पाटील, ॲडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे, साधना वाजपेयी, उज्ज्वला मागमुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। नमस्कार, मी सौ सुरेखा नंदकिशोर भुसे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य महिला मोर्चा। मी आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे SP साहेबांना निवेदन दिले आहे। विषय आमचा होता भारत सरकारच्या नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यातील व्यसनमुक्ती जनजागृती प्रभावीपणे राबविणे तसेच बेकायदेशीर मद्य विक्री, भेसळयुक्त ताडी, अंमली पदार्थ तसेच व्यसनकारक पदार्थांविरुद्ध संयुक्त विशेष मोहीम राबवून कठोर कार्यवाही करण्याबाबत माऊली बोलतील थोडंसं बोला। आज या ठिकाणी देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस साहेब व कालच आदरणीय कुंभमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांनी नशामुक्ती अभियानासंदर्भात केलेल्या कार्यवाहीनुसार व आव्हानानुसार आज मालेगाव तालुक्यात ज्या पद्धतीने अतिशय ताडीचं मागच्या आठवड्यातच मोठ्या प्रमाणात गंभीर असे ताडी केंद्र आढळून आले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय जीवास धोका निर्माण होईल अशा प्रकारचे द्रव्य मिक्स करून त्या पद्धतीने ताडी विक्री चालू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावठी दारू, बेकायदेशीर दारू आणि लोकांना व्यसनाला अधीन पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य, विघातक कारवाई करण्याचं काम काही लोकांकडून चालू आहे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीकडून या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आदरणीय मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून या सर्व लोकांवरती, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवरती तातडीने कारवाई करावी व आपल्या देशाला सुदृढ, विकसित व वैभवशील बनवावे यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि आज त्या प्रयत्नाची सुरुवात आदरणीय SP साहेबांना निवेदन देऊन केली। ते पुढील कार्यवाही करतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे।